हा नक्कीच खूप चांगला संदेश या ठिकाणी आपण पाहिला. प्रत्येक गावातील खेळाडूंना तदनंतर युवकांना संधी या स्पर्धेमध्ये दिलेली आहे आणि त्याचंच आव्हान या ठिकाणी केलं की या ठिकाणी जे जे पोषक पाहिजे ना ते आदरणीय संतोषभाई बैलमारे यांनी उल्लेख केला की ते आम्ही मिळवून देऊ आणि जे जेवढं काही शक्य होईल. मी तर म्हणेन की संतोषभाई बैलमारे केवळ 7 दिवसामध्ये हे आयोजन केलंय. नीटनेटकं असं आयोजन आणि आयोजन बोलणं फक्त सोपं आहे, करणं कठीण आणि त्यासाठी मी तर म्हणेन प्रचंड मेहनत या सर्व आयोजकांनी घेतली आहे ना. खऱ्या अर्थाने त्यांना मी धन्यवाद देईन आणि इथून आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार इथून प्रस्थान होत आहेत. त्यांचे देखील आभार आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ते या ठिकाणी जॉईंट होतील. पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जॉईंट होऊ. हा जो मेन रोड आहे ना, चौक ते लोह हा रहदारीचा रस्ता आहे. त्यासाठी प्रत्येक आम्ही या ठिकाणी खेळाडू असतील, प्रेक्षक असतील किंवा आमचे लाईव्हवाले असतील, कॉमेंटेटर असतील, पाहुणे असतील, त्यांना सर्वांना आम्ही विनंती करू की रोडवरती वाहने कोणीही पार्क करू नका. सगळे इथं प्रचंड मोठं असं मैदान आहे आणि स्क्रीनच्या पाठी जे खऱ्या अर्थानं संतोष शेठ बैलमारे साहेबांचा जो बॅनर आहे त्याच्या पाठी जी बलोनो कार पार्क केलेली आहे ती तिथून काढायची आहे. हा रस्त्याच्या पलीकडच्या बाजूवरती पार्किंग साठी जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गाडी पार्क करायची. टेंबरी स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान देत आहेत, भरीव योगदान देत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त केलं पाहिजे. उद्याच्या न्यूजपेपरमध्ये या स्पर्धेची आपण ॲड पाहणार आहोत आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया सर्व आयोजकांना, कारण की घवघवीत यश पहिल्याच मॅचमध्ये त्यांना मिळालं. पवन टोंबरेचं अर्धशतक या स्पर्धेमध्ये. हे मैदान आहे ना फलंदाजांसाठी पोषक आहे. या मैदानावरती 70-80 धावसंख्येचा पाठलाग देखील तुम्ही सहजरित्या करू शकता आणि त्याकरता ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यावेळी तुमच्या मनामध्ये हेच पाहिजे, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं झटपट क्रिकेटमध्ये. तुमचा पहिला प्रभाव आहे ना आज तुमचा शेवटचा प्रभाव हा या मॅचमध्ये राहिला पाहिजे आणि त्याकरता प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अर्षद माडिक कडून 10 धाबा धाव पलकावरती. त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालं. एकदा जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचलतंय 11 या धावसंख्येवरती. बरीचशी धावपल राहुल ठोंबरे यांची चालू आहे. इकडून तिकडे ते चालतायत. त्यांना माहिती आहे त्यांची करडी नजर मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर, रस्त्यावरनं कोणता पाहुणा येतोय त्याच्याकडे नजर त्यांची राहिली आहे. अजून परत मी सांगेन की राहुल ठोंबरे जे सकाळी आले असतील ना ते घरी गेलेच नाही आणि ह्यापेक्षा आपण पाहतोय की काय मोठं पाहिजे. कारण की जर एखादा आयोजक एवढे प्रयत्न करत असतील ना एखादी स्पर्धा चांगली घडवण्यासाठी, तर खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा राहुल ठोंबरे, अजय सोगे, रमेश पाटील, भास्कर पाटील, प्रशांत ठोंबरे, हर्षल ठोंबरे या सर्वांना देऊया धन्यवाद. कारण की खूप चांगली स्पर्धा त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे. ठोंबरे, जय मल्हार आसुर्डी टीम सर्वांचं आपण या ठिकाणी करूया मनपूर्वक स्वागत.
समोरच्या दिशेमध्ये लॉप केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, झेलला कॅरी केलं त्या ठिकाणी विजय पवार या क्षेत्ररक्षकाने आणि महत्वाची विकेट फलंदाज ऋषभ निकम या चेंडूवरती होईल बाद. आणि त्यांची ही सर्व सर्व्हिस आपण या ठिकाणी पाहतोय. लाईट्स असतील, तदनंतर मंडप असेल, मंडपाची सुव्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. तदनंतर चारी बाजूनं राष्ट्रवादीची जी पताका आपण पाहतोय, बॅनर्स पाहतोय, ही सगळी मेहनत या स्पर्धेमध्ये मितांश मंडप डेकोरेटर्स आणि मितांश डीजे यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतो. आणि त्याचे सर्वे सर्व आहेत संतोष भोवरे आणि कृष्णा भोवरे. त्यांची स्पर्धा नुकताच आपण पाहिला शिवसेना चषक वडवीरचं पार पडताना KTC लाईव्ह टीम त्या ठिकाणी सज्ज होती. आणि यावेळेस देखील आपण KTC लाईव्ह इव्हेंट्स या ठिकाणी पाहतोय. अजिंक्य पवार ज्या KTC लाईव्ह इव्हेंटचे सर्वात सुरुवातीला शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ना ते दाखवलं खऱ्या अर्थानं KTC लाईव्ह इव्हेंट टीमनं. कित्येक स्पर्धेमध्ये सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात त्यांची लाईव्ह चालायची, परंतु जसजसं ते स्वतःला सिद्ध करत गेले तसतशी त्यांना प्रसिद्धी मिळत गेली. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना छोटंसं वृक्ष त्याचं वटवृक्ष झालंय ते KTC लाईव्ह इव्हेंट टीम. सर्वांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हा फटका दमदार अक्षय आमरेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. जाऊन पोहोचल ते एकूणच 20 या धाबसंख्येवरती. पुन्हा एकदा हा चांगला पटका अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळेल एक धाव. एकेरी धाबेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचलते 21 या लिन्सन आकड्यावरती. 21 धाबा धावपलकावरती. सिंगल डबलच्या साहाय्यानं एखाद दोन मोठे फटके देखील येत आहेत. एखादा विकेट गमावलाय खऱ्या अर्थानं ऋषभ निकमच्या स्वरूपात असरेवाडी टीमनं. चांगल्या चेंडूची पैकी धाव घ्यायची होती की नव्हती या दुधा मनस्थितीमध्ये होते, परंतु पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. टीके कुरुंगले सर मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर आणि नरेशजी मात्रे सर यांना या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पंचांची भूमिका पार पडताना पाहिलंय. ऑफिशियल पंच, अभ्यासू पंच, कित्येक स्पर्धा त्यांनी या चौक परिसरामध्ये कव्हर केल्यात. कर्जत असेल, खालापूर असेल, पनवेल असेल, उरण असेल, अलिबाग असेल, या ठिकाणी देखील जाऊन या पंचांची भूमिका पार पाडणारे हे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्रिकेटचा प्रचंड अनुभव स्वतः खेळलेले आहेत हे चारही पंच. अध्यापक तरी खेळत आहेत. नरेश मात्रे सर असतील, अरुण पारंगे सर असतील, अविनाश पारंगे सर असतील, टीके कुरुंगले सर असतील. आत्तापर्यंत ते क्रिकेट खेळत आहेत. 40+ झालेत टीके कुरुंगले सर, त्यानंतर अविनाश पारंगे सर, तर नरेश मात्रे सर. परंतु क्रिकेटवरचा त्यांचा प्रेम कमी होत नाहीये, कारण की क्रिकेट असा खेळ आहे ना गल्लीपासून दिल्लीपर्यंत या क्रिकेटचा दबदबा राहिला आहे. आणि धावपलकावरती धाव आहेत या दोन धाबेच्या मदतीनं. एकूणच 24 धाबा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धाबा धावपलकावरती. एकीकडे वरद विनायक क्रिकेट संघ असरेवाडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी सहर्ष 11 गावदेवी वयाल या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच दर्जेचे. चेतन भोईर आमचे प्रोफेशनल गुणलेखक, त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय रोहितजी पवार, प्रोफेशनल गुणलेखक, रायगड समालोचक असोसिएशनचे ते देखील सदस्य आहेत. यावर्षी देखील त्यांनी त्यांचं स्नेह संमेलन अटेंड केलं. बरेचसे मित्र म्हणजे आमचे युवा समालोचक त्या ठिकाणी गेले होते.
शुभम म्हात्रे असतील, त्यानंतर मानस मनोरे असतील, यश मालकर असतील आणि त्यांनी ते अटेंड केलंय. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा त्यांना देखील मिळाल्या जातील. जातील की नाही हा महत्वाचा भाग नाहीये, परंतु ते आता रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य, सिंगलच्या मदतीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचलते 25 या धावसंख्येवरती. आसरेवाडी टीमची आपण बॅटिंग लाईनअप पाहिला ना, सध्याच्या घडीला 70+ धावसंख्या ते जमवतायतच प्रत्येक मैदानावरती. कित्येक मैदानावरती आम्ही पाहिलं, भरोसेच्या मैदानावरती 30-40 धावा होणं कठीण होतं बॅटिंग करत असताना फलंदाजांना, परंतु याच आसरेवाडी टीमनं 70+ धावसंख्या जमवली होती त्या मैदानावरती. म्हणजे षटकार जाणं तिथं मित्र म्हणेन मुश्किल होतं, पण नामुमकिन नव्हतं असं दाखवलं आसरेवाडी टीमच्या या फलंदाजानं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईटच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते एकूणच 26 या धावसंख्येवरती. वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी हे नाव बहुचर्चित राहिलं. मागच्या सीझनमध्ये आपण पाहिलं, गतवर्षी आपण पाहिलं, याच महिन्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये की खूप चांगली स्पर्धा, वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी आणि त्या स्मृती चषकाचे आयोजक वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी, आणि खूप चांगली स्पर्धा आपण त्या ठिकाणी अनुभवली. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज रितेश पवार, चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. महेश म्हात्रे एक आयडल खेळाडू आहे वयालचा, आणि त्या या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण, या चेंडूवरती केलेलं आक्रमण, बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबींसाठी बिग हिट, षटकार, ठोक, डीजे. काल कालनवाडीच्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलं ह्याच आसरेवाडी टीमनं, चॅम्पियन झाली आहे. चांगल्या चांगल्या टीमला त्या ठिकाणी देखील त्यांनी पराभूत केलंय. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय वयाल संघ त्यांच्या अगेन्स्ट आहे. सुरुवातीपासून आपण हेच उल्लेख करतो की पहिल्या सत्रामध्ये जर तुमच्या वाटेला बॅटिंग ना, तर तुम्ही आक्रमणच केलं पाहिजे. आक्रमण हाच तुमचा बचाव आहे, अन्यथा द्वितीय सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या केला जाईल. या अगोदर पवन टोंबरेने दाखवलं, जे नरेश टोंबरे यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी दाखवलं. नरेश टोंबरे आज भाऊक झाले असतील, कारण की या अगोदर नरेश टोंबरे यांनी कित्येक मैदानं गाजवली आहेत. एका सीझनमध्ये 27 ट्रॉफीज याच जय मल्हार आसरोडी टीमनं पटकावल्या होत्या. परंतु तदनंतर पडत काल, कारण की घड्याळाचा काटा सांगतो ना, दुपारी जर 12 असेल ना तर दिवस असतो, तोच काटा पुन्हा 12 गेला ना की रात्र होते. त्याकरता आपण पाहतो वेळ प्रत्येकाची बदलली जाते, आणि या वेळेस सांगतोय स्वतःला सिद्ध करत फलंदाज अर्षद महाडिक, आणि त्याच्या बॅटमधून येतो हा षटकार. बॅक पद्धतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते एकूणच 38 या धावसंख्येवरती. टाळ्या वाजवत आहेत आसरेवाडी टीमचे खेळाडू, परंतु आम्ही हे वारंवार हेच उल्लेख करतोय की सुरुवातीपासून आक्रमण आणि शेवटपर्यंत आक्रमणच हे टिकून ठेवता आलं पाहिजे. आणि जर ते आक्रमण टिकून ठेवलं तर या मॅचमध्ये मजा आहे. टार्गेट मोठं किंवा छोटं, त्यापेक्षा मी म्हणेन की एक रक्षात्मक टार्गेट जर इथून सेट केलं आसरेवाडी टीमनं, तर द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी जागा निर्माण करतील याच धावा. षटकार येतोय, षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते एकूणच 38 या धावसंख्येवरती. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज शुभम विकली ऑफ नाहीये, आज आपण पाहतोय की आठवड्याचा मधला वार, त्या कारणासाठी प्रत्येकजण जॉबवरती जातोय, प्रत्येकजण कॉलेजला जाईल, प्रत्येकजण स्कूलला जाईल, काही काहींची तर एक्झाम चालू आहेत सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर. आणि त्याकरता आपण पाहतो हळूहळू जसे 5 वाजतील, जसे 6 वाजतील, तशी प्रचंड प्रेक्षक या स्पर्धेला येतील. पुन्हा एकदा चांगला फटका, बॅक टू बॅक लगातारचा ठोकतोय फलंदाज अर्षद महाडिक. हा तिसरा षटकार, हेलिकॉप्टर फिरवला आणि थेट लँड होतोय तो वावरामध्ये. समोरच्या अगदी आपण पाहतोय की पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू लँड झाला आणि षटकार येईल. षटकाराच्या मदतीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. काय आक्रमण करतोय हर्षद. आपण पाहतोय महाडिक ज्या वेळी खेळला ना, त्यावेळी धावसंख्येचा आलेख, धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर उंच स्तरावरती जात असताना, आणि त्याच दर्जेची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. सध्याच्या घडीला
आपण पाहतोय आसरेवाडी संघ कित्येक स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहिलंय. ज्या ज्या स्पर्धेमध्ये खेळला वरोशेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मित्र म्हणेन ते पारितोषिकाला पात्र अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि तदनंतर आपण पाहतो अलीकडच्या 5-6 स्पर्धेमध्ये देखील ते चॅम्पियन ठरलेले आहेत. आणि त्याचा विचार करता बराचसा अनुभव या खेळाडूकडे आलाय. हा एक चांगला ऑलराऊंडर आहे खेळाडू अर्षद महाडिक. आसरेवाडी गावचा हा ऑलराऊंडर खेळाडू ठोकतोय लगातारचा हा 4था षटकार आणि जबरदस्त बॅटिंग अर्षद महाडिकची. सूरज महाडिक यांच्याकडून आपण पाहतोय अर्षद महाडिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालंय. बॅक टू बॅक लगातारचे मारलेले 3 षटकार आणि आता 4था देखील आला. आता पारितोषिक वाढवावं लागेल. षटकार आले लगातारचे 4 आणि एकूणच 50 धावा. कॉंग्रॅच्युलेशन वर्धा विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी टीम. 11 चेंडूमध्ये 38 या धाबसंख्येवरती एक मॅरेथॉन इनिंग खेळतोय फलंदाज अर्षद महाडिक. या टीमचा हा महत्वाचा खेळाडू आहे. कित्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला आणि तशी बॅटिंग त्याची होत असताना आमचे प्रोफेशनल गुणलेखक मित्र अक्षय फराट देखील या ठिकाणी येतात. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. गिरीश शिंगोले देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक लगातारचे 4 षटकार आलेत. एक चेंडू वाईट टाकला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल दिली होती. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडू मी तर म्हणेन थोडासा मागे ठेवला आणि त्या कारणास्तव बॅट आणि चेंडूचा संपर्कच झाला नाही. थोडासा स्विंग दिला, हलकंसं मी तर म्हणेन फिंगर रोल केले आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. बऱ्याचशा गोलंदाजाला हे तंत्र वापरताच येत नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहतो या अगोदर जे चेंडू अगदी स्लॉटमध्ये टाकले होते त्याच्यावरती आक्रमण केलं फलंदाज अर्षद महाडिक या फलंदाजाने. त्याच्या बॅटमधून आलेले हे 4 षटकार आपण पाहिले. एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 50 या धाबसंख्येवरती. चंद्रकांत ठोंबरे कोपरी यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. चंद्रकांतजी ठोंबरे कोपरी यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आज 26 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. दिवस आणि रात्रमध्ये खेळत असताना आपल्याला ते सामने कंप्लीट करायचेच आहेत. अन्यथा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये असं होतं. अविनाश पारंगे सर आता असतील परंतु मी सांगेन की डे नाईट डे अशी स्पर्धा होते. त्याकरता आयोजकांना देखील आम्ही विनंती करतो, पंचांना देखील आम्ही ही सूचना देतो की कोणताही वेळ न दवडता कोणताही वेळ न घेता आपण लगेच षटक संपल्याच्या नंतर दुसरं षटक कोण टाकणार आहे ना हे टीमच्या कॅप्टनला माहिती आहे, टीमच्या खेळाडूंना माहिती आहे. मग प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग कशाला, विचार विनिमय करायचा असेल, ज्यावेळी चेसिंग असेल त्यावेळी जरूर आम्ही तुम्हाला वेळ देऊ, परंतु जास्तही वेळ न दवडता आपण लगेच मॅचला त्या ठिकाणी सुरुवात करायची. शेवटचा चेंडू डॉट बॉल आला, सुटकेचा निश्वास घेतला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोलंदाज रितेशनं. आता गोलंदाजी मार्कवरती येतोय तन्मय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट फलंदाज अक्षय आंबरे या ठिकाणी होतोय बाद. या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. काशीनाथजी ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भार्गवी 11 कांट्रोली आणि त्यांच्या विरोधात बोरिवली सुजित. दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा कोणता खेळाडू या ठिकाणी आला असेल तर आपण लगेच सत्र संपल्या या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. भार्गवी 11 कांट्रोली आणि बोरिवली सुजित दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी आला असाल तर इनिंग ब्रेक्समध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 51 या धावसंख्येवरती. या अगोदर आपण पाहिलं 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता असरोडी टीमला आणि लिले या ते पाठलाग केलं जय मल्हार असरोडी या टीमनं.
हा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा फटका फलंदाज अर्षद महाडिकच्या बॅटमधून येतोय हा षटकार. हा फटका सक्सेस ठरला जातोय, फुल सक्सेसफुल ठरलाय आणि षटकार येतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार, परंतु हा फटका हवेमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, झेलला कॅरी केलं त्या ठिकाणी गणेश पवार या क्षेत्ररक्षकानं, परंतु या ठिकाणी बिमरसाठी चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे या ठिकाणी येतील, नरेशजी म्हात्रे सर किंवा अरुणजी पारंगे सर या ठिकाणी चेक करतील बिमरचा हा नो चेंडू आहे किंवा नाही, या ठिकाणी चेक केलं जाईल. आणि प्रत्येक टीमसाठी आम्ही बरेचसे पाहुणे होते त्या ठिकाणी आपण पाहतो की शुभम आपण ही सूचना पोहोचू शकलो नाही. प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू असेल आणि तो देखील केवळ बिमरसाठी, वाईटसाठी तदनंतर रनआउटसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्यासाठी रिव्ह्यू नसेल. पंच जर डाऊटफुल असतील तर पंच त्या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतील, कोणत्याही गोष्टीसाठी पंच त्या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतील. पण पंच जर डाऊटफुल असतील तर पंचांनी जर वाईट दिलाय तर तो वाईट तुम्हाला गृहीत धरलाच जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि जर तुम्ही एक रिव्ह्यू तिथून गमावला तर तिथून तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू नसेल. आणि पंच इनिंगसाठी रिव्ह्यू असेल ना, बॅटिंग टीमसाठी एक रिव्ह्यू तो इनिंगसाठी बॅटिंगसाठी, आणि सेकंड इनिंगमध्ये फिल्डिंगसाठीच देखील असेल ना एक रिव्ह्यू. हां